नमस्कार. श्री स्वामी समर्थ. नवरात्रीमध्ये रोजच्या ज्या काही सेवा असतात त्या तर आपण अगदी मनापासून करत असतो. त्यामध्ये सकाळ संध्याकाळची देवीची आरती करणे, दिवाबत्ती करणे, घटाला रोज एक माळ चढवणे, रोजचा नैवेद्य घटाला माळपाणी करणे, तसेच काही जण दुर्गा सप्तशतीचे पाठसुद्धा करतात, कुंकुमार्चनसुद्धा करतात, अखंड दिव्याची काळजीसुद्धा करतात. तर नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की कडाकणी कोणत्या माळेला बांधावी, फुलवरा कोणत्या माळेला बांधावा, कन्यापूजन कधी करावे, देवीची ओटी कोणत्या माळेला भरावी, पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवावा, तसेच उठता बसता उपवास धरतात त्यांनी कधी सोडावा, याविषयी संपूर्ण माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. यंदा महाअष्टमी ही म्हणजे शारदीय नवरात्रीची जी 8वी माळ आहे 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी आलेली आहे. महानवमी म्हणजे शारदीय नवरात्रीची 9वी माळ जी आहे ती 1 ऑक्टोबर 2025 बुधवारी आलेली आहे आणि महादशमी म्हणजे दसरा जो आहे तो 2 ऑक्टोबर 2025 गुरुवारी आलेला आहे. आता तुमच्याकडे उठता बसता किंवा धरण पारण उपवास करण्याची पद्धत असेल आणि तुमच्याकडे तांदळाचा उपवास किंवा पारणाचा उपवास हा महाअष्टमीला म्हणजे अष्टमीला शारदीय नवरात्रीच्या 8व्या माळेला करण्याची पद्धत असेल तर तो उपवास यंदा तुम्हाला 30 सप्टेंबर मंगळवारी करून 1 तारखेला बुधवारी तो उपवास सोडायचा आहे. आणि जर तुमच्याकडे नवमीचा उपवास करण्याची पद्धत असेल तर 9व्या माळेला तो उपवास धरून म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी उपवास धरायचा आणि 2 ऑक्टोबर रोजी गुरुवारी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तो सोडायचा आहे. तसेच देवीला कडाकणी म्हणजे फुलवरा कधी बांधावा, कोणत्या माळेला बांधावा, तर नवरात्रीमध्ये देवीला कडाकणीचा पण नैवेद्य दाखवला जातो. यालाच काही भागांमध्ये फुलवरासुद्धा म्हणतात, आमच्याकडे याला फुलवरा म्हणतात. तर फुलवरा किंवा कडाकणीची माळ ही पंचमी, सप्तमी, अष्टमीला बांधण्यात येते. काही जण नवमीला सुद्धा बांधतात. आमच्याकडे सप्तमीला फुलवरा बांधण्यात येतो. शक्यतो 7व्या दिवशी म्हणजे सप्तमीलाच फुलवरा किंवा कडाकणी बांधतात. पण जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही पंचमी, अष्टमी किंवा नवमीला सुद्धा बांधू शकतात. तर यावर्षी 29 सप्टेंबरला 7वी माळ असणार आहे. त्या दिवशी तुम्ही कडाकणी बांधू शकतात आणि जमलं नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला सुद्धा बांधू शकतात किंवा पंचमीला सुद्धा बांधू शकतात. मंगळवारी 30 सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे आणि 1 ऑक्टोबरला नवमी तिथी असणार आहे. कडाकणी बांधताना त्यात एकूण 5 बांधतात, काही ठिकाणी 7 तर काही ठिकाणी 9. तुमच्याकडे आधीपासून ज्या संख्येत बांधतात त्या संख्येत बांधायचं आहे. त्यानंतर कडाकणी ही घरामध्ये सुद्धा घटावरती कडाकणी बांधायची आहे. ज्या प्रकारे आपण घटावर माळ बांधतो त्याच प्रकारे कडाकणीची माळ करून घातली जाते. तसेच काही ठिकाणी या कडाकणीच्या पिठापासून देवीचे दागिने पण बनवतात. आपल्या घटावरती कडाकणीची माळ बांधतात आणि काही ठिकाणी त्यामध्येच काही देवीचे दागिने पण असतात. तर त्याच पिठाचे आपल्याला दागिने पण बनवायचे असतात. त्यामध्ये वेणी, फणी, आरसा, बांगड्या, हार, जोडवी, पैंजण, कानातले, खाऊचं पान हे सर्व करून तळून मग दोऱ्यामध्ये बांधून म्हणजे या दागिन्यांची माळ करून घटावर बांधली जाते. आणि जर तुम्ही बाहेर कोणत्या देवीला नेहमी कडाकणी नेत असाल किंवा फुलवरा नेत असाल तर त्या ठिकाणी पण तुम्हाला कडाकणीची माळ करून न्यायची आहे आणि त्या ठिकाणी पण तुम्ही सप्तमी दिवशी बांधू शकतात. तसेच कडाकणी किंवा फुलवरा हा ताटात ठेवू नये, तो वरच लटकवावा. फुलवरा हा वर घटावर लटकवला जातो. आधी फुलवऱ्याचा दोऱ्यामध्ये बांधून गुच्छा तयार केला जातो व वर त्याला घटावर लटकता ठेवला जातो म्हणजे लटकवला जातो. तर काही जण गुळाच्या सांजोऱ्या, साटोऱ्या सुद्धा अशा प्रकारे करतात. आणि जर तुम्ही नवमीला कडाकणी बांधणार असणार तर तुम्ही घट उठवायच्या आधीच तुम्हाला कडाकणी बांधायची आहे आणि मग जो काही तुमचा नैवेद्य वेगळं दाखवायचं असेल तर तळी भरायची असेल तर ते सर्व करूनच मग आपल्याला घट उठवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे देवीची ओटी कोणत्या माळेला भरायची. तर ज्यांना देवीची ओटी भरायची आहे त्यांनी अष्टमीला पण भरू शकतात, नवमीला पण भरू शकतात किंवा मग नवरात्र सोडून इतर दिवशी बघा आपण मंगळवारी, शुक्रवारी शक्यतो देवीची ओटी भरतो. तर नवरात्रीमध्ये सुद्धा तुम्ही कोणत्याही दिवशी देवीची ओटी भरू शकतात. पंचमीला सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरू शकता. तसेच ओटी भरताना एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्या यथाशक्तीप्रमाणे ओटी भरायची आहे. कोणी देवीला साडी नेसवली म्हणून आपण पण साडी द्यायची किंवा कोणी काय दिलं म्हणून आपण पण ते द्यायचं असं अजिबात नाही. आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपण आपल्या इच्छेप्रमाणे त्या ओटीमध्ये साहित्य ठेवायचे आहे. तुम्ही साडीने पण ओटी भरू शकतात किंवा फक्त खणा नारळाने पण ओटी भरू शकतात. जर साडी घेत असाल तर नऊवारी साडी ही अतिशय उत्तम असते. देवीच्या मूळ पीठावर जाऊन ओटी भरणे जर शक्य झालं तर तुम्ही नक्कीच भरावे किंवा आपल्या घराच्या जवळपास कुठे देवीचे मंदिर असेल तर त्या ठिकाणी पण ओटी भरू शकतात. आणि जर तुम्हाला बाहेर कुठेही जाणं शक्य नसेल
तुमच्याकडे जर घट बसलेले असतील तर, कारण की घट बसलेले असले की कुलूप लावून कुठेही जाता येत नाही. मग त्यांनी घरात ज्या ठिकाणी आपली घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी पण आपण ही ओटी ठेवू शकतो आणि नंतर ते साहित्य किंवा ती ओटी आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सुहासिनीला ती ओटी देऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला अष्टमी आणि नवमीला शक्यतो ही देवीची ओटी भरायची असते. त्यानंतर पुढचा प्रश्न म्हणजे की कन्यापूजन कधी करावे? नवरात्रीत अनेक जण कन्यापूजन करतात. त्या कन्यांना साक्षात आपण देवीचं रूप मानून त्यांची पूजा करतो. ज्यांना कन्यापूजन करायचे आहे ते पण अष्टमी आणि नवमीला करू शकतात. तुम्ही नवरात्रीत कधीही करू शकतात, पण अगदी श्रेष्ठ दिवस म्हणजे अष्टमी आणि नवमी. काही जण सप्तमीला पण करतात. तसेच पुढचा प्रश्न म्हणजे देवीला पुरणपोळीचा नैवेद्य कधी दाखवायचा? तर घट उठण्यापूर्वी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्या दिवशी आपण घट उठवायचे आहेत. म्हणजे काही जण नवमीला घट उठवतात तर काही जण दसऱ्याला घट उठवतात. तर घट उठवायच्या दिवशी सकाळी आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून मगच घट उठवायचे आहेत. बरेच जण त्या दिवशी गारवा म्हणून थोडासा दही भात पण त्या घटामध्ये टाकतात, म्हणजे घटाला दही भाताचा नैवेद्य दाखवतात. जर तुम्हाला शक्य असले तर या काळामध्ये दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण सुद्धा करायचं असतं, पण या ग्रंथाचं पारायण काही कारणाने शक्य झालं नाही तर मग अशा वेळेस तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. जे 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करतो त्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं. तसेच कुलाचाराप्रमाणे पुरणाचे दिवे तसेच 8व्या किंवा 9व्या माळेला हवन हे आवर्जून करायचे असते. तुम्ही घट बसवला असेल किंवा नसेल तरी आवश्यक नवरात्रीमध्ये हवनसुद्धा करू शकतात. तसेच कुंकुमार्चनसुद्धा करायचे असते. तर बघा, या नवरात्रीमध्ये आपल्याला कुलाचारासाठी कुलस्वामिनीच्या अत्यंत महत्त्वाच्या या छोट्या मोठ्या सेवा आहेत, पण त्या न चुकता तुम्ही आवर्जून करा, कारण आपण ह्या सेवा रोज रोज करू शकत नाही. त्यामुळे किमान 9 दिवसाच्या काळात तरी या सेवा आपल्या हातून नक्कीच कराव्यात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.